हॅलो फ्रेंड्स. अगदी 5 मिनिटांमध्ये झटपट होणारी उपवासाची चटणी कशी करायची ते आजच्या भागात आपण बघणार आहोत. एकदा नक्की करून बघा. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत शेंगदाणे. 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे. ते अगदी बारीक गॅसवरती खरपूस आणि खमंग होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आपल्याला इथे बारीक गॅसवरती खरपूस भाजणंच गरजेचं आहे, त्यामुळे चटणीची चव खूपच छान येते. आता आपण हे शेंगदाणे काढून घ्यायचे, त्याला थंड करायचे आहे. थंड झाल्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची आहेत. सालं काढून घेतल्यामुळे चटणीचा रंग खूप छान येतो, चवसुद्धा खूप सुंदर लागते. अशा प्रकारे आता आपली सगळी सालं काढून आपण घेतलेली आहेत. शेंगदाणे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असे खमंग भाजले गेलेले आहेत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे घालायचे आहेत. त्यामध्ये आपण 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. त्यानंतर यामध्ये 1 चमचाभर जिरे घालायचे आहे. जिरे घातल्यामुळे चटणीची चव खूपच छान येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे अर्धा चमचा मिठाचा वापर केलेला आहे. त्यानंतर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती आपल्याला 1 मूठ घालायची आहे. त्यानंतर थोडीशी साखर घालणार आहोत. साखरेमुळे चव खूप छान येते. आता हे आपण बारीक करून घेतलंय. त्यानंतर थोडंसं पाणी घालायचंय आणि मस्तपैकी बारीक अशी चटणी वाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे तयार आहे आपली चटपटीत उपवासाची चटणी. त्यामध्ये चव वाढवण्यासाठी आपण लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाच्या रसामुळे चटणीची चव खूपच वाढते. आता हे सगळं मस्तपैकी मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. ही चटणी तुम्ही उपवासाची चटणी कशाबरोबरही खाऊ शकता. त्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते एकदा नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा. भेटूया पुढच्या भागात.